नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, जरा विचार करा, ज्या मुलाला आपण पोटच्या गोळ्यासारखं जपलं, स्वतः उपाशी राहून ज्याला जगातील सर्व सुख सुविधा दिल्या, जर त्याच मुलाने भर चौकात शेकडो लोकांसमोर आपली ओळख करून द्यायला लाज वाटत असल्याचं सांगितलं तर? एकुलत्या एका मुलाच्या या शब्दाने एका म्हाताऱ्या बापाच्या काळजाचे तुकडे तुकडे केले होते। पण म्हणतात ना, कर्माचा फेरा कोणाला सोडत नाही। बरोबर 19 वर्षानंतर काळाने असं काही चक्र फिरवलं की त्या मुलाला आपल्याच पोटच्या मुलाकडून तीच वेदना आणि तोच अपमान सहन करावा लागला। जेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा तो धावत पळत आपल्या गावी पोहोचला। पण तिथे गेल्यावर त्याच्यासमोर जे सत्य आलं, त्याने त्याचे पाय जमिनीला खेळले। असं काय घडलं होतं त्या म्हाताऱ्या बापाच्या बंद खोलीत, आणि कर्माने त्या मुलाकडून त्याचा हिशोब कसा चुकता केला? हृदयाचा थरकाप उडवणारी आजची ही ट्रू स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची कथा तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल। सोनावडी नावाचं एक छोटंसं शांत गाव। या गावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या मातीच्या पडक्या घरात 64 वर्षाचे सखाराम बाबा अगदी एकटेच राहायचे। त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या खोल सुरकुत्या केवळ वयाची ओळख नव्हती, तर त्यात आयुष्याने दिलेले कितीतरी चटके आणि अनेक उतार चढ लपलेले होते। 5 वर्षापूर्वीच त्यांची अर्धांगिनी सुमती त्यांना अर्ध्या वाटेवर सोडून देवाघरी गेली होती। पत्नीच्या जाण्याने घराचं गोकुळ विखरलं गेलं। आता या अंधाऱ्या आयुष्यात सखाराम बाबाच्या जगण्याचा एकमेव आशेचा किरण आणि त्यांची संपूर्ण दुनिया म्हणजेच त्यांचा एकुलता एक मुलगा आनंद। आनंदला मोठं करण्यासाठी आणि त्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बाबांनी आयुष्यात रक्ताचं पाणी केलं होतं। भर उन्हातान्हात शेतात मजुरी करताना पायात साधी चप्पल नसायची, स्वतः पोटभर खाल्लं नाही, अंगावर फाटके कपडे घातले, पण मुलाच्या शिक्षणात आणि सुखात कधी कोणती कमतरता भासू दिली नाही। आनंदलाही वडिलांच्या कष्टाची जाण होती। तो अभ्यासात खूप हुशार निघाला। शहरातल्या एका नामांकित कॉलेजातून त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि हुशारीच्या जोरावर त्याला देशातल्या एका नामधान्य कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली। सुरुवातीचे दिवस खूप सुखाचे होते। आनंद दर महिन्याला न चुकता गावी यायचा। गाडीतून उतरता धावत जाऊन बाबांच्या पाया पडायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। घरात पाऊल ठेवताच आईच्या फोटोसमोर उभा राहायचा आणि तिच्या आठवणीत त्याचे डोळे पाणवायचे। बाबांना वाटायचं कष्टाचं चीज झालं, पण हळूहळू काळाचं चक्र फिरलं आणि शहराच्या झगमगाटाने आनंदला पुर्त बदलून टाकलं। कंपनीत त्याचं प्रमोशन झालं, हातात बक्कळ पैसा खेळू लागला। त्याने शहरातच एक स्वतःचा आलिशान मोठा फ्लॅट विकत घेतला। नव्या सुबत्तेत तो जुन्या आठवणी विसरत चालला होता। आता त्याचं गावी येणं वर्षातून एखाद्या वेळेला होऊ लागलं आणि बघता बघता ते येणंही बंद झालं। आता फक्त सणासुदीला फोनवर 2 मिनिटं बोलण्यापुरतं तो नात्याचा धागा उरला होता। असं असलं तरी सखाराम बाबांच्या मनातील मुलाबद्दलचं प्रेम ते मात्रही कमी झालं नव्हतं। ते रोज संध्याकाळी गावाच्या चावडीवर जाऊन बसायचे। वाटेत येता जाता गावातल्या कोणीही सहज जरी विचारलं, सखाराम भाऊ, काय मग, काय म्हणतोय तुमचा आनंद, कधी येतोय गावाला, तेव्हा बाबांच्या डोळ्यात एक नवी वेगळीच चमक यायची। आपला सगळा एकाकीपणा विसरून आपला जीर्ण झालेला सदरा सारखा करत ते अगदी अभिमानाने छाती फुगवून सांगायचे, अरे, माझा लेक शहरात खूप मोठा साहेब झालाय, त्याला कामातून अजिबात वेळ मिळत नाही, खूप मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर। तो मोठ्या शहरात राहतो, गाडीतून फिरतो आणि कामाचा इतका व्याप असतो की त्याला इकडे येणं जमत नाही, पण माझा लेक माझ्यावर खूप प्रेम करतो। सखाराम बाबा हे जगाला सांगायचे, पण खरं तर त्या काळजाचा प्रत्येक कोपरा आपल्या मुलाच्या आनंदच्या एका भेटीसाठी तडफडत होता। एके दिवशी अचानक आनंदचा फोन आला। सखाराम बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही। थरथरत्या हातांनी त्यांनी फोन उचलला। हॅलो बाळ, आनंद, कसा आहेस तू? तुझी खूप आठवण येते रे। दुसरीकडून आनंदचा नेहमीचा रुक्ष आणि घाईतला आवाज आला, बाबा, मी ठीक आहे, पण ऐका ना, पुढच्याच महिन्यात माझं लग्न आहे। मुलगी माझ्याच ऑफिसमध्ये आहे, तिचं नाव तानिया।
तिचे वडील मोठे व्यावसायिक आहेत, त्यामुळे मी शहरातल्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये लग्नाचा घाट घातलाय. हे ऐकताच सखाराम बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना वाटलं अखेर आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. ते पटकन म्हणाले, किती गोड बातमी दिलीस तू. मी उद्याच तुझ्या आईचे ते जुने सोन्याचे कंगन काढून ठेवतो आणि शहरात येण्याची तयारी करतो. पण बाबांच्या बोलण्यावर आनंद काहीसा अडखळला. थोडा वेळ थांबून तो थंड स्वरात म्हणाला, बाबा, एक गोष्ट सांगायची होती. लग्नाला खूप मोठी माणसं येणार आहेत. माझे साहेब, परदेशी पाहुणे आणि तानियाचे हायफाय नातेवाईक. तुम्हाला तर माहीतच आहे, तुमची राहणी आणि बोलण्याची पद्धत थोडी जुन्या धाटणीची आहे. तिथे सगळेच इंग्रजीत बोलत असतील आणि तुम्ही जर तिथे धोती कुर्त्यात आलात तर मला थोडं म्हणजे मला कसं तरीच वाटेल. यापेक्षा असं करा, तुम्ही गावातच थांबा. लग्नानंतर आम्ही दोघं आशीर्वाद घ्यायला नक्की येऊ. हे शब्द कानावर पडले आणि सखाराम बाबांच्या हातातील फोन गळून पडला. जणू कोणी त्यांच्या छातीत खंजीर खुपसला होता. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, ज्याच्या पायाला काटा टोचू नये म्हणून त्यांनी दिवस रात्र जागून काढली, आज त्याच मुलाला आपल्या बापाच्या कपड्याची आणि राहणीमानाची लाज वाटत होती. सखाराम बाबांनी डोळ्यातले अश्रू पुसले. घशात दाटून आलेला हुंदका जबरदस्तीनं दाबला आणि भरल्या आवाजात ते म्हणाले, हो बेटा, ठीक आहे. तुला जसं योग्य वाटतं तसंच कर. तू सुखात राहा. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. आनंदचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं, पण तो आपल्या नव्या जगण्यात आणि शहराच्या झगमगाटात इतका हरवून गेला की वडिलांना दिलेलं साधं वचनही तो पार विसरून गेला. तो तानियाला घेऊन कधी गावी आलाच नाही. सखाराम बाबा रोज घराच्या उंबरठ्यावर डोळे लावून बसायचे, पण प्रत्येक संध्याकाळी त्यांच्या पदरी फक्त निराशाच यायची. रस्त्यावरून फक्त धूळ उडायची आणि दिवस माळून जायचा. असेच 2 वर्ष निघून गेले. आनंदच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव यश ठेवलं गेलं. सखाराम बाबांना ही बातमी आनंदने नाही तर गावातल्या एका मुलाने दिली, ज्याने फेसबुकवर आनंदची पोस्ट पाहिली होती. बातमी ऐकताच त्या वृद्ध आजोबांचं काळीज आपल्या नातवाला पाहण्यासाठी व्याकुळ झालं. यावेळी मात्र सखाराम बाबांना राहुलं नाही. त्यांनी विचार केला, माझा मुलगा भलेही मला स्वतःचा बाप मानायला लाजतोय, पण मी माझ्या नातवाला तर बघू शकतो ना. मी कोणाला न सांगता गुपचूप जाईन, लांबूनच नातवाला डोळे भरून पाहीन आणि निघून येईन. बाबांनी आपल्या उभ्या आयुष्याची साचलेली पुंजी एकत्र केली. त्यात जेमतेम काही हजार रुपये भरले आणि स्वतःच्या म्हशीच्या दुधाचं काढलेलं शुद्ध गावरान तूप एका डब्यात भरलं. अंगणातल्या झाडाचे ताजे आंबे तोडले आणि एका जुन्या पत्र्याच्या पेटीत आणि 2 कपडे ठेवून शहराच्या ट्रेनमध्ये पाय ठेवला. अनेक तास प्रवास करून थकल्या भागल्या शरीराने सखाराम बाबा अखेर आनंदच्या त्या आलिशान इमारतीसमोर पोहोचले. ती उंचच उंच इमारत, तिथली सुरक्षा रक्षक आणि तो काचेचा दरवाजा पाहून बाबांचे डोळे दिपून गेले. त्यांनी कसा बसा धीर करून घराची घंटी वाजवली. काही क्षणात दरवाजा उघडला आणि समोर स्वतः आनंद उभा होता. समोर आपल्या म्हाताऱ्या खंगलेल्या बापाला हातामध्ये प्लास्टिकचा डब्बा आणि जुनी पेटी घेऊन उभं राहिलेलं बघून आनंदच्या चेहऱ्यावर आनंद होण्याऐवजी भीती आणि राग स्पष्ट दिसू लागला. आनंदने आजूबाजूला पाहत दबलेल्या आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही इथे? तेही मला न सांगता? मी म्हटलं होतं ना, मी स्वतः गावी येईन. आतमध्ये त्याची पत्नी तानिया ऐकेल या भीतीनं तो कुजबुजत होता. सखाराम बाबांनी आशाळभूत नजरेने पाहत म्हटलं, बाळा, माझ्याने राहवलं नाही रे. ऐकलं, माझ्या घरी नातू आलाय, बस त्यालाच एक नजर पाहायला आलोय. तेवढ्यात आतून तानिया बाहेर आली. तिने सखाराम बाबांना पायापासून डोक्यापर्यंत अत्यंत तिरस्काराने पाहिलं आणि नाकमुठ आवळत म्हणाली, आनंद, कोण आहेत हे? आणि काय ही कसली घाणेरडी वस्तू आणली आहे त्यांनी? सखाराम बाबांनी प्रेमाने आणलेल्या त्या शुद्ध तुपाचा सुगंध तिला दुर्गंधी वाटत होता. आनंदने परिस्थिती सावरत खोटं पांघरून घेतलं आणि म्हणाला, तानिया, हे आमचे दूरचे काका आहेत. गावी राहतात, तिथून आलेत. दूरचे काका, हे 2 शब्द सखाराम बाबाच्या कानात वितळलेल्या शिशासारखे टोचले. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या काळजाचा तुकडा मानून छातीशी कवटाळून मोठं केलं होतं, आज तोच मुलगा त्यांना स्वतःचा बाप म्हणायलाही नकार देत होता. सखाराम बाबाच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. ते अत्यंत शांत झाले आणि जड पावलांनी घरात आत आले.
सखाराम बाबांना त्या मोठ्या आलिशान घरात राहण्यासाठी एका कोपऱ्यातील छोटीशी खोली देण्यात आली. बाबांनी कसे बसे 3 दिवस त्या घरात काढले. आपल्या पोटच्या नातवाला यशला त्यांनी फक्त दुरूनच पाहिलं. त्याला एकदा तरी छातीशी कवटाळून घ्यावं, कडेवर घ्यावं अशी ती आजोबांची फार इच्छा होती. पण म्हाताऱ्या माणसांमुळे मुलाला संसर्ग होईल, आजारपण येईल असं म्हणून तानियाने यशला आजोबांच्या जवळही जाऊ दिलं नाही. सखाराम बाबांना आता पूर्ण कळून चुकलं होतं की या शहराच्या आधुनिक दुनियेत आणि स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात आता आपली कोणतीही जागा उरलेली नाही. चौथ्या दिवशी पहाटे कोणाला काहीही न सांगता ते शांतपणे गावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये येऊन बसले. म्हणतात ना, काळाचं चक्र नेहमी फिरत असतं आणि इतिहास स्वतःची पुनरावृत्ती नक्की करतो. सखाराम बाबा गावी परतल्यानंतर बघता बघता 14 वर्ष निघून गेली. या 14 वर्षात बाबांनी आनंदला कधी एक साधा फोनही केला नाही आणि शहराच्या झगमगाटात मशगूल असलेल्या आनंदलाही कधी आपल्या म्हाताऱ्या बापाची आठवण आली नाही. एके दिवशी मुलाच्या विरहात आणि एकाकीपणात तडफडत सखाराम बाबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या डोळ्यात शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आनंदला पाहण्याची आस होती. गावातल्याच काही चांगल्या माणसांनी एकत्र येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आनंदला बाबा गेल्याची बातमी मिळाली खरी, पण ऑफिसच्या कामाचं कारण पुढं करून त्याने गावी जाणंच टाळलं. आता काळ आणखी पुढे सरकला होता. आनंद आता 46 वर्षाचा झाला होता. कंपनीत तो एका मोठ्या पदावर काम करत होता. त्याचा मुलगा यश आता 17 वर्षाचा आधुनिक विचाराचा तरुण झाला होता. आनंदने यशला जगातल्या सगळ्या सुखसुविधा दिल्या होत्या. महागडा फोन, ब्रँडेड कपडे, फिरण्यासाठी गाडी आणि हवा तेवढा खिसा खर्च. आनंदला वाटायचं की तो जगातील सर्वात उत्तम बाप आहे. एके दिवशी आनंदच्या ऑफिसमध्ये एक खूप मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. आनंदला त्याच्या कंपनीकडून सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरवण्यात येणार होतं. आनंदचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो उत्साहाने यश जवळ गेला आणि म्हणाला, यश बेटा, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. शहरातील सगळी मोठी माणसं आणि माझे वरिष्ठ तिथे येणार आहे. तू आणि तुझी आई माझ्यासोबत येताय ना? यशने आपल्या फोनवरून नजरही न हटवता अत्यंत थंड स्वरात उत्तर दिलं, माफ करा बाबा, मी नाही येऊ शकत. आज संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत माझा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरला आहे. आनंदने वडिलांच्या हक्काने म्हटलं, अरे यश, मित्रांसोबत तर तू रोजच जातोस ना? आनंदने यशला समजवण्याचा प्रयत्न केला. अरे यश, आजच्या दिवसापुरता तरी माझ्यासाठी चल. जेव्हा मला रंगमंचावर तो मानाचा पुरस्कार मिळेल तेव्हा तुला तिथे समोर पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येईल रे. पण आनंदचं बोलणं ऐकून यश सोप्यावरून तडकन उठला. त्याने फोन खिशात टाकला आणि तो काहीतरी असं बोलला ज्याने आनंदच्या पायाखालची जमीन सरकली. यश अत्यंत उद्धटपणे म्हणाला, कम ऑन डॅड, तुमचं हे हुकूम चालवणं आता बंद करा. तुमच्या त्या कंटाळवाण्या आणि बोरिंग पार्टीत येऊन मी काय करू? आणि तसंही तुमचा तो जुन्या धाटणीचा चष्मा, ते पुढे आलेले पोट आणि तुमची ती विचित्र अर्धवट इंग्रजी मराठी बोलण्याची पद्धत, मला माझ्या मित्रांसमोर तुमची ओळख करून द्यायला कमालीची लाज वाटते. यश दाराच्या दिशेने जात पुढे म्हणाला, माझे मित्र खूप मोठ्या घरचे आहेत. माझ्या मित्रांनी तुम्हाला अशा अवतारात पाहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. मला नाही दाखवायचं की माझे डॅड किती जुनाट विचारांचे आणि ओल्ड फॅशन आहेत. एवढं बोलून यशने गाडीची चावी उचलली आणि तो तरातरा घराबाहेर निघून गेला. त्याच्या जाण्यानं संपूर्ण घरात एक सुन्न करणारी शांतता पसरली. आनंद तिथे सोप्यावर कोसळला. त्याच्या कानात यश ते शब्द सारखे घुमत होते. जुनाट विचारांचे, लाज वाटते, ओल्ड फॅशन. आणि अचानक आनंदच्या डोळ्यासमोर 19 वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा तरळून गेला. त्याला आठवलं त्याच्या लग्नाचा तो दिवस, जेव्हा त्याने स्वतःच्या साध्या भोळ्या बापाला म्हटलं होतं, तुम्ही लग्नाला येऊ नका, मला कसं तरी वाटेल. त्याला आठवलं जेव्हा त्याने स्वतःच्या पत्नीसमोर जन्मदात्या बापाची ओळख दूरचे काका म्हणून करून दिली होती. हे आठवताच आनंदचं संपूर्ण शरीर थरथर कापायला लागलं. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू घळाघळ ओघळू लागले. निसर्गाने आज त्याच्या कर्माचा हिशोब चुकता केला होता. जे कडू बीज त्याने 19 वर्षापूर्वी पेरलं होतं, आज ते विषारी फळ बनून त्याच्या समोर उभं होतं.
आपल्या वडिलांच्या काळजावर त्याने जे जखम केले होते, आज तशा जखमा त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्या छातीवर करत होता. तो घरात एकटाच ढसढसा रडू लागला आणि ओरडला, बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा. त्या रात्री आनंदला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे आनंदने आपली आलिशान गाडी काढली, तानियाला सोबत घेतलं आणि काहीही न बोलता तो गावाकडे निघाला. प्रवासात संपूर्ण रस्ताभर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण जेव्हा 19 वर्षानंतर तो आपल्या सोनावडे गावात पोहोचला, तेव्हा तिथलं सगळं काही बदलून गेलं होतं. त्याचं ते मातीचं घर आता पूर्णपणे पडलं होतं. घराचा नुसता ढिगारा झाला होता. घराच्या उंबरठ्यावर असलेलं ते जुनं कडुलिंबाचं झाडही आता पार सुकून गेलं होतं. आनंद धावत पळत गावातल्या एका जुन्या जाणत्या दिनू काकांकडे गेला. दिनू काकांनी जेव्हा आनंदला समोर पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद बद्दलचा राग आणि तिरस्कार स्पष्ट जाणवत होता. आनंदने रडत रडत थेट त्यांचे पाय धरले. काका, माझे बाबा कुठे आहेत? त्यांची काहीतरी आठवण, काहीतरी निशाणी द्या ना मला. दिनू काकांनी एका झटक्यात आपले पाय मागे ओढले आणि संतापाने म्हणाले, अरे आता कोणत्या तोंडाने आलास रे इथे? जोपर्यंत सखाराम जिवंत होता तोपर्यंत तो रोज तुझी वाट पाहत होता. या गावाची माती साक्ष आहे. त्या म्हाताऱ्या बापाने फक्त तुझी वाट पाहून आपले डोळे गमावले होते. जेव्हा त्याचा शेवटचा श्वास चालला होता, तेव्हाही त्याच्या ओठावर फक्त आणि फक्त तुझंच नाव होतं, पण तू नाही आलास. एवढं बोलून दिनू काका घरात गेले आणि धुळीने माखलेली एक जुनी लोखंडी पेटी घेऊन बाहेर आले. त्यांनी ती पेटी आनंदच्या समोर आपटली आणि म्हणाले, ही तुझ्या बापाची शेवटची ठेव आहे. मरताना त्याने मला सांगितलं होतं, जर कधी माझा आनंद परत आला तर त्याला हे देऊन टाक. आनंदने थरथरत्या हाताने ती लोखंडी पेटी उघडली. त्या पेटीत आत काय होतं? सगळ्यात वर त्याच्या आईचे त्या जुन्या सोन्याच्या बांगड्या होत्या, ज्या सखाराम बाबांनी आनंदच्या लग्नासाठी जेव्हा पाठ जपून ठेवल्या होत्या. त्याखाली आनंदच्या लहानपणीचं त्याचं पहिलं खेळणं होतं, एक प्लॅस्टिकची छोटी तुटलेली गाडी, आणि सगळ्यात खाली एक चुरगळलेली जुनी डायरी, ज्यामध्ये सखाराम बाबांनी आपल्या तोडक्या मोडक्या अक्षरांमध्ये काहीतरी लिहून ठेवलं होतं. त्या डायरीच्या पानावर बाबांच्या हाताने थरथरत्या अक्षरांनी लिहिलं होतं, माझा लेक आनंद जिथे कुठे असेल तिथे सुखात राहो. मला पक्की खात्री आहे तो माझा तिरस्कार करत नाही. फक्त मोठ्या शहरातल्या कामाच्या व्यापात तो मला थोडा विसरलाय, इतकंच. बाळा, जर या म्हाताऱ्या बापाकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर रे. तुझ्या आईच्या ह्या बांगड्या सुनबाईला प्रेमाने देऊन टाक. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो रे माझ्या सोन्या. हे शब्द वाचताच आनंदच्या काळजाचा तुकडा पडला. तो तिथल्या तिथेच मातीवर कोसळला आणि ढसढसा रडू लागला. त्याने ती डायरी आणि आईच्या बांगड्या आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरल्या. तो आभाळाकडे बघून ओरडला, बाबा मला माफ करा बाबा. पण आता त्याची ती आर्त हाक ऐकण्यासाठी तिथे कोणीही जिवंत नव्हतं. तिथे फक्त सुसाट वारा वाहत होता आणि झाडांची सुकलेली पानं गळून पडत होती. आनंदला त्याच्या चुकीची जाणीव झाली, पण खूप उशीर झाला होता. पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या आनंदने आपली उरलेली अख्खी जिंदगी त्याच गावी घालण्याचा निर्णय घेतला. त्याने तिथल्या अनाथ मुलांसाठी एक खूप मोठा आश्रम आणि शाळा सुरू केली, जेणेकरून आपल्या हातून घडलेल्या पापाचं त्याला थोडं तरी प्रायचित्त करता येईल. मित्रांनो, ही केवळ एक कथा नाही, तर आजच्या आधुनिक समाजाचा आरसा आहे. ही कथा आपल्याला खूप मोठी आणि कधीही न विसरता येणारी शिकवण देऊन जाते. आई वडील हे या पृथ्वीवरचे चालते बोलते आणि जिवंत देव असतात. ते कितीही अशिक्षित, गरीब किंवा साधे का असेनात, त्यांनी आपल्यासाठी सोसलेले कष्ट आणि दिलेले प्रेम कधीच कमी होत नाही. घराचा पाया खचला की जशी इमारत कोसळते, तसंच आई वडिलांचे आशीर्वाद नसतील तर आयुष्यातील कितीही मोठा महाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा विखरून जातो. या जगातील कोणतेही श्रीमंत मित्र, बक्कळ पैसा, आलिशान गाड्या किंवा शहराची आधुनिकता आईच्या कुशीची आणि बापाच्या मायेची जागा कधीच घेऊ शकत नाही. पेराल तेच उगवेल, हा सृष्टीचा आणि कर्माचा नियम आहे. लक्षात ठेवा, काळाचं चक्र नेहमी असंच असतं आणि इतिहास स्वतःची पुनरावृत्ती नक्की करतो.
आज आपण आपल्या वृद्ध आईवडिलांना जेवढी किंमत देऊ, जेवढा आदर देऊ, उद्या आपली स्वतःची मुलंही आपल्याला तेवढीच किंमत देणार आहेत. आज जर आपण त्यांच्या पांढऱ्या केसांची, त्यांच्या कापणाऱ्या हातांची आणि जुन्या विचारांची लाज बाळगली तर उद्या आपली मुलं आपल्याला ओल्ड फॅशन म्हणून वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवायला मागे पुढे पाहणार नाहीत. वृद्धापकाळ आईवडिलांना तुमच्या बँकेतल्या पैशांची, वृद्धापकाळात आईवडिलांना तुमच्या बँकेतल्या पैशांची, मोठ्या बंगल्याची किंवा महागड्या वस्तूंची भूक नसते. त्यांना भूक असते ती फक्त तुमच्या गोड 2 शब्दांची, आदराची, सन्मानाची आणि त्यांच्या हक्काच्या माणसाने दिलेल्या थोड्याशा वेळेची. त्यांना फक्त हेच पाहायचं असतं की ज्या हातांना धरून त्यांनी आपल्याला चालायला शिकवलं ते हात आज त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारतायत की नाही. म्हणूनच वेळ हाताबाहेर जाण्यापूर्वी आपल्या माणसांना सांभाळा. त्यांच्या डोळ्यातले अश्रू सुखाचे असावेत, दुःखाचे किंवा उपेक्षेचे नाही याची काळजी घ्या. कारण एकदा वेळ निघून गेली, डोळे कायमचे मिटले आणि ती हक्काची माणसं देवाघरी निघून गेली की मग मागे उरतो तो फक्त आणि फक्त जन्मभराचा पश्चाताप आणि कधीही न भरणारी एक मोठी पोकळी. वेळ असतानाच आपल्या देव माणसांना जवळ करा. कारण गेलेली वेळ आणि गेलेली माणसं जगातील सगळी संपत्ती ओतली तरी कधीच परत येत नाहीत. मित्रांनो, आजची ही कथा जर तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं आणि तुमच्या मते आनंदने जे केलं ते योग्य होतं का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा आणायला प्रोत्साहन मिळतं. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या हक्काच्या ट्रू स्टोरी कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढची हृदयस्पर्शी कथा तुमच्याकडून मिस होणार नाही. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.